बातमी नागपुरात वंचित काँग्रेसची आघाडी नाही, वंचित स्वतंत्र लढणार। पालिकेसाठी वंचितने काँग्रेसकडे 36 जागांचा प्रस्ताव दिला होता। काँग्रेसने केवळ 4 जागा देण्याची तयारी दाखवली। वंचित आता 24 प्रभागात स्वतंत्र लढणार। मीरा भाईंदर पालिकेसाठी महायुती तुटली, भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार। दोघांकडूनही स्वबळाचा नारा। भाजप 95 जागांवर उमेदवार देणार सूत्रांची माहिती। तिकीट वाटप करताना बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षाकडून दक्षता। उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंना जामीन मंजूर झालाय। मुंबई हायकोर्टाच्या सुट्टीकालीन एकलपीठाने जामीन मंजूर केलेला आहे। नाशिक सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कोकाटे बंधूंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती। वेळप्रसंगी उमेदवाराला दुसऱ्या पक्षाचं चिन्ह दिलं जाईल असं निलेश लंके म्हणतायत। एखाद्या ठिकाणी आमचे 2 काँग्रेसचा 1 उमेदवार तुतारीवर लढणार असं देखील लंकेंनी स्पष्ट केलंय। तर काही ठिकाणी आमचे उमेदवारही पंचावर निवडणूक लढणार असल्याचं लंकेंनी म्हटलंय। कोणत्या पक्षाला किती जागा हा विचार आम्ही करणार नाही असंही लंके म्हणतायत। मविया म्हणून आम्ही एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार असं लंकेंनी स्पष्ट केलंय। जागा वाटपाचा आमचं बऱ्यापैकी फॉर्म्युला झालेला आहे। एखाद्या आमच्या प्रभागामध्ये 3 आम्ही राष्ट्रवादी तुतारी चिन्ह 3 चिन्ह दिले आणि तिथं त्या प्रभागामध्ये एखादा शिवसेनेचा तुल्यबळ उमेदवार आहे, तर आम्ही ते 3 चिन्ह आणि हे चिन्ह प्रचाराला घेऊन जाण्यापेक्षा ते 4 पण त्या ठिकाणी तुतारी देण्याचा प्रयत्न करतो। शेवट चिन्ह ठीक आहे, आमचं महाविकास आघाडीचं चिन्ह घेऊन आमचा माणूस महानगरपालिकेत जाणार आहे, त्यामुळे आम्ही विचारपूर्वक सगळ्या करणार आहे सगळ्या गोष्टी। तर पुण्यामध्ये अजित पवार यांच्या मॅरेथॉन बैठका सुरूच आहेत। रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे पाटील बैठकीसाठी दाखल झाल्यात। बैठकीत एकत्र आल्यानं दोघी समोरासमोर आलेल्या आहेत। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि त्याच अनुषंगानं अजूनही बैठका सुरूच असल्याचं चित्र आहे। पुण्यामध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील या बैठकीसाठी दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे बैठकीमध्ये एकत्र दोघीही समोरासमोर आल्याचं आपण बघू शकतोय। बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार आहे, तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार असल्याचं कळतंय। पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईमध्ये लढणार आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार असल्याचं कळतंय, तर मनसे 52 जागांवर आपला उमेदवार देणार आहे। पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईत लढणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांची एनसीपी यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर मनसे 52 जागांवर आपला उमेदवार देणार आहे आणि पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवरती आपला उमेदवार देणार असल्याची माहिती मिळते आहे। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि त्याच अनुषंगानं अखेर ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलेलं आहे। तर पवारांची राष्ट्रवादी या फॉर्म्युल्यामध्ये 10 जागांवरती लढणार असल्याचं कळतंय। ठाकरेंची शिवसेना ही 165 जागांवरती आपला उमेदवार देणार आहे, तर राज ठाकरेंची मनसे ही 52 जागांवरती उमेदवार देणार असल्याचं कळतंय। पवारांची राष्ट्रवादी मात्र 10 जागांवरच मुंबईत लढणार आहे।